करोडो रुपये खर्च होत आहेत. तरी उद्घाटन सोहळा अतिशय मोठ्या पद्धतीने केला होता. केंद्रीय मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. 6 महिने सुद्धा झाले नाहीत या रस्त्याला. मोठी वाहतूक या रस्त्याने जात असते आणि त्याच रस्त्यावर खड्डे होतात. मला असं वाटतं ह्या संपूर्ण प्रोजेक्टचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी संपूर्ण देशात अतिशय उत्तम रस्ते केलेले आहेत, पण या चांदणी चौकात काय दृष्ट लागली काय कळायला मार्ग नाही खरं. पण मी गडकरी साहेबांनाही मागे ट्विटच्या माध्यमातून किंवा पार्लमेंटचं सेशन होतं तेव्हाही मी त्यांना जाऊन भेटले होते. आता एक 3 आठवड्यात पुन्हा पार्लमेंटचं सेशन सुरू होईल तेव्हा पुन्हा मी गडकरी साहेबांची वेळ या विषयासाठी घेणारच आहे. पण सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पेडेस्ट्रियन जे चालणारे लोक आहेत, क्रॉसिंगचे लोक आहेत, त्यांचा जेव्हा प्रोजेक्टचं प्लॅनिंग झालं तेव्हा फारसा विचार झालेला नाहीये किंवा जेव्हा झाला ते स्कोपमध्ये आता दिसत नाही कुठे झालेलं. त्याच्यामुळे रस्ता क्रॉस करण्याची ज्या पद्धतीने लोक दिसत आहेत, मोठी सुरक्षिततेची आव्हान आपल्यासमोर आहे खरं. आणि मला असं वाटतं ॲक्सिडेंट व्हायची कशाला वाट बघायची, त्याच्या आधीच सेफ्टी फर्स्ट. आणि अनेक वेळा मी स्वतः गडकरी साहेबांची जेव्हा बोलले तेव्हा मानस आहे, प्रयत्न आहे आणि त्याच्यात नॅशनल हायवेची आम्हाला प्रचंड मदत होती आहे. म्हणजे नवले ब्रिजमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आहे. जो रस्ता दौंडवरनं पुढे जातो पंढरपूरला, त्याही रस्त्यावर आम्ही सगळे एकत्र अनेक महिने वर्ष काम करतोय. त्यामुळे तसंच चांदणी चौकाच्या या संपूर्ण भागामध्ये ज्या काही गॅप्स राहिलेल्या आहेत त्या तातडीने पूर्ण करणे आणि नॅशनल हायवेचं सहकार्य हे आम्हाला असतंच. त्याच्यामुळे आमचीही सहकार्याचीच भूमिका राहील आणि 0 ॲक्सिडेंट झोन हा संपूर्ण भागात करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रयत्नशील आहोत. याचं ऑडिट व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मी व्हाईट पेपरच मागते त्याचा. आम्ही या संपूर्ण गोष्टींचा एक ऑडिट आणि व्हाईट पेपर हा एवढा मोठा फ्लॅगशिप प्रोजेक्ट जो गडकरी साहेबांसाठी महत्वाचा आहे, आमच्या सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे कुठलंही त्याच्यात राजकारण न आणता नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून अतिशय ओपन माइंडने, म्हणजे आम्ही विरोधक म्हणूनही बोलत नाही आणि आमच्या मनात गडकरी साहेबांबद्दल मान सन्मानाचे अतिशय उत्तम काम नॅशनल हायवेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात नाही देशात करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा गडकरी साहेबांवर विश्वास आहे आणि मी जेव्हा दिल्लीला आता जाईन तेव्हा तातडीने त्यांची भेट घेऊन याच्यातून त्यांचं मार्गदर्शन. ट्रॅफिकचा मार्ग अजूनही सुटलेला नाहीये. तो समोर पुढे मोठा पूल आहे, तो छोटा पडतो. ट्रॅफिक फक्त पुढे ट्रॅफिक होतं. त्या क्रॉनिक प्रॉब्लेम आम्ही नॅशनल हायवेला आधीच सांगितला होता. पण मागच्या वेळेस आम्ही दिल्लीला गेले असताना स्वामीनारायण मंदिर पासून हिंजवडीपर्यंत एक नवीन एलिव्हेटेड ब्रिज नॅशनल हायवे करते. तोही 3000 कोटी रुपयाचा. त्याचा प्रस्ताव नॅशनल हायवेने दिल्लीला पाठवलेला आहे. त्याचा फॉलोअप मीही स्वतः करते, कारण ह्या भागात ज्या वेगाने विकास होतोय त्या वेगाने त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ताच नाही, पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे पाण्या आणि कचऱ्याच्या मॅनेजमेंट बद्दलही गंभीर नाही. त्याच्यामुळे पाणी, कचरा, ट्रॅफिक ही 3 अतिशय मोठी आव्हानं ही पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करत राहते. पण ज्यांच्यासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करताय त्यांना लागणारं पाणी, त्यांना होणाऱ्या कचरा, आज डेंगी असेल, एअर पोल्युशन बघा. एअर पोल्युशनचा हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्याचा विचार म्युनिसिपल कॉर्पोरेशन करतंय का? नुसतं FSI वाढवा, बिल्डरांना बिल्डिंग बांधायला परवानगी द्या, सर्वसामान्य माणसासाठी पाणी आहे का तिथे, कचऱ्याचं नियोजन आहे का? हे एवढं काम चालू असताना एअर पोल्युशनची काय परिस्थिती आहे याचा कुठलंही ऑडिट पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन करत नाहीये. आणि विकास जरूर व्हावा, पण विकासाबरोबर बाकीचे हे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यापुढे पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे मुंबई शहरीकरणात सगळे सामान्य नागरिक भरडले जात आहेत. हे दुर्दैव आहे. माझ्या डोळ्यासमोर अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं मला पाहिजे. आशा जी आहे ती अजितदादांची आई आशा देवीकडून जी आहे ती व्यक्त करण्यात आली. अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही. ताई, बारामतीच्या तुम्ही खासदार असताना आता आहात नाही, तटकरेंवर तुम्ही खरं तर रोज दाखवता आणि परत तटकरेंनीच तुमचं खासदारकीचं पत्र मी तटकरेंवर रोष न पण दाखवते. असं काय होतं? जी याचिका दाखल केली आहे, पत्रकारा त्यांनी सुद्धा केलेली. त्यांनी करून खूप महिने झाले आहेत. परवा तुम्ही जे लोकसभा अध्यक्षांना आठवण करून दिली. फैजल तुम्ही बघाल, आमचे लक्षद्वीपचे खासदार आहेत फैजल, त्यांच्यावर छोटं काही झालं तरी तातडीने त्यांना डिस्क्वालिफाय केलं. महुआ मोहित्रांना डिस्क्वालिफाय करा ही सातत्याने मागणी. म्हणजे विरोधात असला तर डिस्क्वालिफिकेशन, त्यांच्याबरोबर असलं तर सोखून माफ. माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय संवेदनशील पक्ष आहे. 2 घटना झालेल्या आहेत. एक तर
महिला आरक्षणाचं विधेयक हे देशासाठी एक क्रांतिकारी विधेयक होतं. त्याला ते ग्रहस्थ गैरहजर होते त्या मतदानाला. त्याचा अर्थ आम्ही काय काढायचा? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मणिपूरमध्ये जी घटना झाली, महिलांचे बलात्कार होत होते, नग्न महिला रस्त्यावर आणून त्यांची चेष्टा केली जात होती, त्या विरोधात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या या असंवेदनशील सरकारच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन केला. त्या नो कॉन्फिडन्स मोशनला त्या व्यक्तीने सरकारच्या बाजूने मतदान केलं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा की ती व्यक्ती महिला विरोधक आहे का? तुम्ही महिलाच्या आरक्षणाच्या बिलला मतदान करत नाही. तुम्ही बलात्कार जेव्हा मणिपूरमध्ये होतात त्या सरकारच्या बाजूनी मतदान करता. या दोन्ही घटना या असंवेदनशील आहेत आणि महिलांशी निगडीत आहे. याचा अर्थ त्यांचं धोरण हे महिला विरोधक आहे का असा अर्थातच लोकांच्या मनात येतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिला पुरुष समानतेसाठी आहे. आदरणीय पवार साहेबांनी पहिलं आरक्षणाचं बिल या देशात तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राने देशाला दिशा द्यायचं काम केलं. असं का करत असताना जर महिलांच्या विरोधात एखादी व्यक्ती कृती करत असेल तर त्याला जाब विचारायला नको? तुम्ही मणिपूरच्या बलात्कारच्या बाजूने उभे राहणार, तुम्ही महिला आरक्षणाच्या बिलला हजर राहणार नाही पार्लमेंटमध्ये. त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं काय काम असतं? ज्या 5 राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी आता कांद्याचे दर जे आहेत ते पडलेले 25 रुपये किलोने कांदा विकला जातो. महाराष्ट्रात देखील आता दर गेले पडलेले 5 महिने मी पियुष गोयल या देशाचे वाणिज्य मंत्री यांच्याशी माझी लढाई चाललेली आहे. मी 5 ते 6 महिन्यापूर्वीपासून त्यांना सांगते की कांद्याच्या बद्दल तुम्ही संवेदनशील राहा. पहिलं ट्विट मी केलेलं आहे या राज्यामध्ये आणि देशामध्ये की कांद्याचा प्रश्न पेटणार आहे, कृपा करून संवेदनशीलपणे विचार करा. 40% टॅक्स या देशातले सगळ्यात पैसेवाले जे उद्योगपती आहेत ते पण 40% टॅक्स भरत नाहीत, पण कांद्याच्या व्यापाराला 40% टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामुळे हे जे केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार आहे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, महिलांच्या विरोधातलं हे सरकार आहे. हा आरोप आहे माझा भ्रष्ट जुमला पार्टीवर आणि या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर. काटेवाडीत ग्रामपंचायतची निवडणूक ही भाजपकडून आरोप केला जातो की राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले म्हणजे अजितदादा गटाकडून. काय आता याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना. गृहमंत्र्यांचं लक्षच नाहीये. म्हणजे वाटप होते? मला कसं माहिती असेल? जर होत असेल तर तुम्ही म्हणताय की ते म्हणतायत अजित पवार गट वाटतोय, खरे आता होत आहे का नाही गृहमंत्र्यांनी जबाब दो ना. राज्याचे गृहमंत्री राज्यात आहेत का दुसऱ्या राज्यात प्रचाराला गेलेत हेही माहिती नसतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायचे? आणि जर भारतीय जनता पक्षाला ज्याची सत्ता आहे, ज्याचा गृहमंत्री आहे, त्याला मीडियाकडे जायला लागत असेल तर ह्याच्यातच गृहमंत्रीचं अपयश आहे. आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या ओरिजिनल कार्यकर्त्यांचं नेहमी वाईट वाटतं, कारण का जे ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी सतरंजा उचलल्या, कष्ट केले, कधी पोलिसशी लढले, पण ते संघटनेशी आणि आपल्या विचाराशी त्यांनी नेहमीच निष्ठा ठेवली. अशा जेव्हा सत्तेत म्हणजे जेव्हा जेवणावर बसायची वेळ आली तेव्हा बाहेरचेच येऊन त्या ताटावर बसले. त्याच्यामुळे मला विचारा तर भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या मनात नेहमी मान, सन्मान, आदर आणि दुःख वाटतं, कारण का संघर्ष त्यांनी केला पण पंक्तीला बाहेरचा येऊन बसला. अजित पवार गेले 4 दिवस ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या दरम्यान ते आजारी पडले म्हणून. त्यांचं डेंग्यू हा पॉलिटिकल डेंग्यू असं ट्रोल केलं जाते. तुमची काय खात्रीशीर माहिती आहे? तुम्ही भेट घेतली भेटलात का, भेटायला जाणार आहात का किंवा नाही, एक तर डेंगी जेव्हा कुणाला होतो तेव्हा त्या माणसाने आराम करायचा असतो. मलाही 5 वर्षापूर्वी डेंगी झाला होता, त्याच्यामुळे मला माहिती आहे की किती त्रास होतो डेंगी झाल्यानंतर. आणि गेले अनेक म्हणजे 1 आठवडा 10 दिवस झाले अजितदादांना डेंगी झालेला आहे. ते घरी आहेत, ते आराम करतात आणि त्यांना आरामाची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आरोग्यामध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. माझं वैयक्तिक मत आहे, मग कोणी असू दे. भेटायला जाणार आहेत? गेल्यात जाऊन आलात? झाल्यावर परत चौकशी तर रोजच करते, भाऊ आहे माझा. ताई, जरांगेंना आश्वासित केले गेले की आरक्षण घेऊ. खरंच वाटतं का सर? तारखेचा घोळ पण पाहायला मिळतोय 26 डिसेंबर आणि 2 जानेवारी. 24 बघा, डिसेंबर हे ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणजे फुल भ्रष्ट जुमला पार्टीचं सरकार आहे. ते काय करतील याचा भरोसा नाही, पण
मी जरांगे पाटलांची आणि महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानते आणि कौतुकी करते की एवढा संवेदनशीलपणा त्यांनी दाखवलेला आहे आणि सहकार्यही दाखवले. खरं संवेदनशील हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. तारीख पे तारीख बदलत राहतात. माता तारखांचा गोळ आहे. ही फसवणूक आहे सखंड. म्हणजे आता 24 तारीख आहे का 2 तारीख आहे आता हे मला वाटतं तुमच्याच कडून कळेल. पण जरांगे पाटलांनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. त्यांनी 2 महिन्याचा कालावधी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे सरकारकडे काहीतरी सोल्युशन असेलच ना. नितीश तुम्ही कुमार सरसकट दाखले देण्यावरून जो GR काल आलाय ज्याचे काही क्लॅरिफिकेशन केले किंवा कुठल्या नियमाअंतर्गत तो दाखला द्यायचा याबाबतच्या सूचना राज्य सरकारनं केलेल्या आहेत. मात्र त्याला ओबीसी संघटनांचा विरोध आहे याचे आणि मूळ जे कुणबी आहेत त्यांचाही विरोध आहे. ते एक नवीन रिफ्ट तयार होताना दिसतोय. त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? ओबीसी माझी काय संघटना या आक्रमक झाल्यात की जे कुणबी आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं कुणबी असल्याचे दाखले मिळावे? मला असं वाटतं याचं उत्तर फक्त महाराष्ट्र सरकारच देऊ शकतं. कारण महाराष्ट्र सरकारकडेच अधिकार आहेत ना सगळे. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ट्रिपल इंजिन खोके सरकारचं राज्य आहे. 200 आमदार आहेत. आठवतं ना तुम्हाला? तुमच्याच चॅनलवर पाहिलंय. आमच्याकडे 200 आमदार आहेत आणि 300 खासदार आहेत. ज्यांच्याकडे 200 आमदार आणि 300 खासदार आहेत काही करू शकतात. ताई, पण नितीश इच्छा असली पाहिजे करायची. इच्छाशक्ती असली पाहिजे. एवढी सत्ता त्यांच्याकडे आहे. मग निर्णय प्रक्रियेला एवढा वेळ कशाला? नितीश कुमारांचं असं म्हणणं आहे की इंडियाच्या प्रोग्रेसमध्ये काँग्रेसचा हात जो आहे तो मदतीचा हात दिसत नाहीये. काँग्रेसचं स्टेट पुरतं डेव्हलपमेंटचा वाटा जास्त आहे. असं काही आहे का? नाही, काल खडगेजींचं स्टेटमेंट आलेलं आहे. कदाचित तुम्ही वाचलं नसेल. ते खडगेजींनी सविस्तर याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. खडगेजी काल स्वतः नितीश कुमारजींशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही हा प्रश्न 3 दिवसापूर्वीचा होता, मान्य आहे मला. पण काल नंतर खूप बदल झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.